नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. 5चा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये एक विषय प्रचंड चर्चेचा आहे. हा विषय माणसांचा नाही, हा विषय पक्ष्यांचा आहे. अर्थात तुम्हाला कल्पना आलीच असेल मी कशाबद्दल बोलते. आपण बोलतो दादरच्या कबूतरखान्याबाबत. वाद काही इथला संपत नाहीये. आंदोलनं होत आहेत, घोषणा होत आहेत, पण वाद संपत नाहीये. खरं तर हा कबूतरखाना हटवायला किंवा मुंबईमधले सगळेच कबूतरखाने टप्प्याटप्प्यानं हटवायचे निर्देश दिलेत उच्च न्यायालयानं. आता न्यायालयाच्या निर्देश आहेत म्हटल्यानंतर मुंबई महानगरपालिकेला कारवाई करावी लागणार. ती त्यांनी केली, पण या कारवाईला जैन धर्मीयांनी विरोध केला. त्यांचं म्हणणं आहे की कबुतरांना खायला घालणं हे आमच्या धर्मामध्ये आणि आम्हाला ते करायचं आहे. इथंपर्यंत सगळं ठीक होतं. आंदोलनं सुरू होती, न्यायालयामध्ये सुनावण्याही सुरू होत्या. हे सगळं होत असताना आज एक नवा भिडू या सगळ्या वादामध्ये उतरला आणि त्यामुळं आता जैन धर्मीय विरुद्ध इतर असा वाद निर्माण होतोय की काय अशी शंका यायला लागली. हे सगळं आज सकाळी झालेलं असताना दुसरीकडे अगदी काही वेळापूर्वी मुंबई उच्च न्यायालयामध्ये पुन्हा एकदा या प्रकरणाची सुनावणी पार पडली आणि न्यायालयानं आपले मागचेच निर्देश कायम ठेवलेत आणि याशिवाय काही नवे निर्देशही दिलेले आहेत. एक नवी समिती स्थापन करण्यासाठी सांगितले. त्यामुळे हा मुद्दा एक पाऊल पुढे सरकतं असं वाटू लागलेलं आहे. पण एक पाऊल पुढे सरकत असताना दुसरीकडे वादाची किनार मात्र तशीच कायम आहे. किंबहुना त्याला जरा धारच आलेली आहे का असं चित्र दिसतंय. हा सगळा विषय समजावून घ्यायचा आहे. या विषयासंदर्भात काय काय प्रश्न उपस्थित होणार आहेत त्याचीही उत्तरं शोधायची आहेत. पण त्या अगोदर आज नेमकं काय झालं दादरच्या कबूतरखान्यासमोर याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट बघूयात. दादरच्या कबूतरखान्यासमोरची आज सकाळची ही दृश्य. आंदोलन, घोषणा, पोलिसांचा फौजफाटा आणि प्रचंड गोंधळ. या सगळ्यामध्ये दोन्ही बाजूला झालेली वाहतुकीची कोंडी आणि लोकांची गैरसोय. गेल्या 2 आठवड्यांपासून कबूतरखान्यासमोरचा हा गोंधळ असाच सुरू आहे. आज या सगळ्या गोंधळात एका नव्या संघटनेची भर पडली आणि या संघटनेचं नाव आहे महाराष्ट्र एकीकरण समिती. एक प्रकारची वेगळी वागणूक आणि जैन समाजाला वेगळी वागणूक ही कुठेतरी दुटप्पी भूमिका आहे याचा आम्ही निषेध केलेला आहे. आणि ज्या वेळेस पोलिसावरती धक्काबुक्की झाली, त्या ठिकाणचं नुकसान झालं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं आणि कोणीतरी शस्त्राची भाषा केली, चाकू सुरे आणून तोडफोड केली, त्यावेळेस ही ताकद का नाही वापरली गेली? म्हणजे इतका दबाव आणि एवढ्या दबावामध्ये पोलीस काम करतात. दादरसह मुंबईमधील सर्व कबूतरखाने टप्प्याटप्प्यानं बंद करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले. मुंबईतील जैन समाजाचा मात्र हे कबूतरखाने बंद करायला विरोध आहे. गेल्या आठवड्यात महानगरपालिकेनं बंद केलेला दादरचा कबूतरखाना सुरू करण्याचा प्रयत्न जैन समाजातील आंदोलकांनी केला. या आंदोलनादरम्यान न्यायालयाचा आदेश धुडकावण्याचा प्रयत्न झाला. महापालिकेनं ताडपत्रीनं झाकलेला कबूतरखाना खुला करण्यासाठी चाकूसुऱ्यांचाही वापर झाला. पण पोलिसांनी ना या आंदोलकांवर कारवाई केली ना गुन्हे दाखल केले. पण आज मराठा एकीकरण समितीनं आंदोलनाची हाक देतात आंदोलनाआधी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली. गाय सुद्धा पवित्र आहे. आम्ही उद्या गायचा गोठा इथं बांधला तर कसं होईल? म्हणजे आम्ही आमचं सर्व प्रयत्न करतो की युनिटी इन डायव्हर्सिटी, सर्वांनी एकत्र राहावं. आम्ही जर असं केलं तर उद्याच्याला ह्यांचं काय होईल? मराठी माणूस शांत आहे म्हणून मला असं वाटतं संयमाने ही गोष्ट सुटू शकते. याच्यावरती मार्ग काढू शकतो आपण. पर्यायी मार्ग मुंबईतच का? आज एवढं सगळं असताना तुम्ही सगळीकडे इथं पाहताय की कबुतर फिरतात आहे, कारण ते लोक टेरेसवरती त्यांना दाणे घालतात आहे. खरं तर मराठा एकीकरण समितीनं न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली होती. कबूतरखान्याच्या बाबतीत पालिकेच्या कारवाईला त्यांचा पाठिंबा आहे, पण तरीही त्यांच्याच कार्यकर्त्यांवर कारवाई झाल्यानं मुंबई पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. तर आज दादरच्या कबूतरखान्यासमोर हा सगळा वाद सकाळी सुरू होता आणि यातला प्रमुख मुद्दा हा होता की जर या अगोदर झालेल्या आंदोलनामध्ये कोणत्याही आंदोलकांवर कारवाई केली नाही, ज्यांनी खरं तर मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं पालन करायला नकार दिला होता,
मग जे आंदोलक मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन व्हावं यासाठी पुढे आलेले आहेत त्यांच्यावर कारवाई का झाली असा मुद्दा आहे. कारण मराठी एकीकरण समितीच्या अनेक कार्यकर्त्यांना आज सकाळी पोलिसांनी आंदोलनाच्या अगोदरच ताब्यात घेतलं होतं. याशिवाय आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी झाली. कारण हे प्रकरण आधीच न्यायप्रविष्ट आहे. आज न्यायालयामध्ये कबुतरांना नियंत्रित पद्धतीनं खायला घालता येऊ शकतं का या संदर्भातला विचार करण्यासंदर्भातली विचारणा झाली आणि त्यानंतर न्यायालयानं या संदर्भात काही निर्देश दिलेले आहेत. वकील हरीश पांडे जे या सुनावणी दरम्यान न्यायालयामध्ये उपस्थित होते, बाजू मांडत होते, त्यांना जेव्हा या सुनावणीनंतर विचारलं त्यावेळेस त्यांनी माध्यमांना काय माहिती दिली आजच्या या सगळ्या प्रोसिडिंग बद्दल तीही बघूया. कुठलाही रिटर्न ऑर्डर किंवा पॉलिसी विना हे बॅन लावलेलं आहे आणि ते तोडतात आहे कबूतरखाना, तो ते अलाउड नाही, ते बरोबर नाही. म्हणून आम्ही हायकोर्टला अप्रोच केला होता. तर जे पहिल्या दिवशी जे ऑर्डर झाला तर त्या दिवशी आम्ही रिक्वेस्ट केली होती की दिवसात 2 वेळा तरी आम्हाला ते परमिट द्या की यांना कबुतराला काहीतरी खाऊ देऊ शकू, पण कोर्टाने ते मान्य केलं नाही. आणि आज न्यायालयामध्ये या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय काय झालं हेही जाणून घेऊयात सविस्तरपणे. माझे सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत आहेत. शुभम, आज न्यायालयामध्ये मागण्या नेमक्या काय काय करण्यात आल्या? कारण हे तर पक्का आहे की न्यायालयानं कबुतरखान्यांवरची जी बंदी आहे ती कायम ठेवण्याचा निर्णय तसाच ठेवलेला आहे, त्यामध्ये काही बदल झालेला नाहीये. मग मागणी काय झाली न्यायालयाकडे आणि त्यावर न्यायालयानं म्हटलं काय? कविता, प्रामुख्याने हीच गोष्ट महत्त्वाची आहे की बंदी ही अजून कायम आहे. पुढची सुनावणी जी आहे ती 4 आठवड्यांनंतर होईल. म्हणजे अर्थातच जे सर्व आता गणेशोत्सव असतील, दहीहंडी असतील, याच्यानंतरच ही सुनावणी सप्टेंबर महिन्याच्या मध्यंतरमध्ये होताना आपल्याला दिसून येईल. खरं पाहायला गेलं तर आज काहीतरी वेगळं चित्र न्यायालयामध्ये पाहायला मिळालं. ते म्हणजे असं की BMCचे जे वकील आहेत त्यांचा कुठेतरी सूर जो आहे तो मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस बदललेला आपल्याला दिसून आला. खरं तर त्यांनी मागच्या वेळेस असं सांगितलेलं की सकाळी 6 ते 8 मध्ये जी मागणी करण्यात आली होती की सकाळी 6 ते 8 2 तासांचा वेळ जो आहे खाद्यपदार्थ टाकण्यासाठी देण्यात यावा, त्यावर त्यांनी आज मात्र असं उत्तर दिलेलं आहे की आम्ही याच्यावर विचार करून सांगतो आणि कळवतो, अशा पद्धतीने जे आहे ते त्यांनी उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे सगळेजण आश्चर्यचकित झाले होते की नेमका आज वकिलांची भूमिका ही कुठेतरी बदललेली दिसतीये का, किंवा जेही काही जन आंदोलन झाले आहेत किंवा आज असं काही जे आंदोलन झालंय त्यामुळे हा बदल जो आहे वकिलांच्या बोलण्यातनं तो दिसून येतोय का, हा एक प्रमुख मुद्दा जो आहे तो त्या ठिकाणी दिसून येत होता. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की समिती नेमण्यात येणार आहे. या समितीमधनं केंद्रातील काही डॉक्टर्स असतील, राज्यातले काही डॉक्टर्स असतील, BMCचे काही अधिकारी असतील आणि सोबत वेगवेगळ्या तज्ज्ञ असतील, यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स देखील यामध्ये असणार आहेत, ज्यांची एक 12 जणांची समिती जी आहे ती होणं आता अपेक्षित आहे. खरं तर याची ऑर्डर जी आहे ती अजूनपर्यंत आलेली नाहीये, रितसर ऑर्डर. ती आल्यानंतर नेमकं किती जणांची समिती बनलेली आहे हे लक्षात येईल. या समितीमध्ये नेमकं पुढील 4 आठवड्यांचा जो सुनावणी तहकूब करण्यात आलेली आहे, वेळ जो 4 आठवड्यांचा देण्यात आलेला आहे, यामध्ये त्यांना अभ्यास जो आहे तो करायला सांगितलेला आहे की नेमका खरंच मनुष्य किंवा जे आपण मनुष्य आहोत आपल्याला खरंच याचा काही त्रास होतोय का. आणखी आतापर्यंत जे काही सगळ्या सुनावण्या सुरू आहेत किंवा जे काही हालचाली सुरू आहेत या डॉक्टरांच्या फक्त अहवालावर सुरू आहेत, पण नेमका याच्यावरचा अभ्यास जो आहे तो झालेला नाहीये आणि अभ्यासासाठी समिती जी आहे ती या ठिकाणी नेमण्यात आलेली आहे आज. तिसरा समजा महत्त्वाचा मुद्दा पाहायला गेला तर यामध्ये कुठेतरी कबुतरांना समजा खाद्य टाकायचं असेल, कारण की काही दिवसांमध्येच अनेक कबुतरांचा जीव जो आहे तो गेलेला होता आणि पुढच्या 4 आठवड्यामध्ये देखील जीव जाणार. त्यामुळे समजा आपल्याला कबुतरांना खाद्य टाकायचं असेल तर आपण आता थेट आयुक्तांकडे परवानगी टाकावी, अशा पद्धतीचं कोर्टामध्ये जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे. पण ज्यावेळेस युक्तिवाद करणारे वकील ज्यावेळेस बाहेर आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की 6 ऑगस्ट, 8 ऑगस्ट आणि 10 ऑगस्ट असे एकूण 3 दिवसांमध्ये आयुक्तांकडे आम्ही सुमारे 100 कबूतरखाने जे आहेत यांना खाद्य टाकण्यासाठी परवानगी जी आहे ती टाकलेली आहे. पण मात्र याच्यावर अजूनपर्यंत कोणतंही उत्तर जे आहे ते आलेलं नाहीये. त्यामुळे परवानगी मिळेल की नाही मिळेल हा एक मोठा प्रश्न आहे. आणखी मुंबई ही खूप मोठी आहे आणि मुंबईमध्ये 300 पेक्षा जास्त कबूतरखाने आहेत असंच त्यांच्याकडनं आपल्याला जे आहे ते समजलेलं आहे. त्यामुळे नेमकं आता परवानग्या देण्यात येतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. आणि प्रामुख्याने गिरगाव कबूतरखाना आणि दादर कबूतरखाना जो स्टेशन जवळ आहे दादरच्या, याबद्दलच जे आहे सर्व हालचाली ज्या आहेत त्या होताना आपल्याला दिसून येत आहेत. चौथा महत्त्वाचा मुद्दा कविता म्हणजे असा होता की या ठिकाणी कुठेतरी नागरिकांच्या काळजीसाठी जे आहेत अशा पद्धतीने याचिका असेल किंवा मग BMC असेल हे कुठेतरी
बोलताना दिसून येत आहेत, काम करताना दिसून आहेत, युक्तिवाद जे आहेत ते करताना दिसून येत आहेत, असं थेट कोर्टानेच जे आहे ते निरीक्षण दिलेलं आहे की कबुतरांपेक्षा मनुष्य जे आहेत ते महत्त्वाचे आहे, त्यांचं आरोग्य जे आहे ते महत्त्वाचं आहे. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या कविता आज खरं तर घडलेल्या आपल्याला कोर्टामध्ये दिसून आल्या होत्या. बरं शुभम, आणखीन एक माहिती द्या की आज कोर्टामध्ये बाजू कुणी कुणी मांडली? म्हणजे एक आहे मुंबई महानगरपालिका आणि राज्य शासन सुद्धा याच्यामध्ये काय निर्णय घेते याकडे लक्ष आहे. बाजू कुणाकुणाच्या वतीनं मांडण्यात आली? खरं बघायला गेलं तर रामचंद्र आपटे हे BMCचे वकील आहेत, त्यांनी ही बाजू मांडली होती आणि त्यांच्यासोबत त्यांची टीम होती. आणि त्यानंतर हरीश पंड्या जे याचिकाकर्त्यांचे वकील आहेत, जे कबूतरखाने सुरू राहिले पाहिजे अशा पद्धतीची जी याचिका या ठिकाणी करण्यात आलेली आहे, हे दोन प्रमुख जे आहेत हे या ठिकाणी होते. आणि सोबतच न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर जी आहे ही सर्व सुनावणी आज झालेली आहे. कविता, बरं, ही जी दुसरी बाजू आहे कबूतरखाने सुरू राहिली पाहिजेत, ही कुणाच्या वतीनं ही याचिका करण्यात आली? याचिकाकर्ते वेगळे जरी असले तरी मात्र त्यांचे वकील हे सध्या हरीश पंड्या असल्याचं आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे. कविता, बरं, म्हणजे आज न्यायालयामध्ये एक समिती स्थापन करण्यासंदर्भातला महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. राज्य शासनाला यासाठी काही वेळ देण्यात आलेला आहे किंवा मुंबई महानगरपालिका यासाठी काही वेळेची मर्यादा दिली गेली आहे? अर्थातच 4 आठवड्यांसाठी ही सुनावणी जी आहे ती तहकूब करण्यात आलेली आहे. नेमका आता जी आहे मुंबई उच्च न्यायालयाकडनं ऑर्डर्स येतील. ऑर्डर्समध्ये समितीची नोंद जी आहे ती करण्यात येईल, किती सदस्यांची, आणि त्यामध्येच किती वेळ त्यांना देण्यात येणार आहे किंवा किती वेळ असेल हे त्यामध्येच नमूद केलेलं असेल. पण 4 आठवड्यांचा तरी किमान वेळ असेल ही एक गोष्ट जी आहे ती याच्यामध्ये स्पष्ट होत आहे. कविता, धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर 4 आठवड्यांचा वेळ दिलेला आहे उच्च न्यायालयानं आणि यामध्ये एक समिती नेमायला सांगितले. कारण झालं असं की आतापर्यंत याबाबत काही वैद्यकीय अभिप्राय न्यायालयापर्यंत पोहोचलेले आहेत. सुरुवातीला एक याचिका न्यायालयामध्ये जी दाखल झाली होती त्या याचिकेचा मुद्दा हा होता की कबुतरांमुळे किंवा कबूतरखान्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय, सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत आहे आणि त्यामुळे त्यावर बंदी घातली जावी. यामध्ये मुंबई महानगरपालिकेला उत्तर द्यायला सांगितलं होतं. याबाबतची सुनावणी झाल्यानंतर महानगरपालिकेला न्यायालयानं निर्देश दिले की तुम्ही हे सगळे कबूतरखाने बंद करा. मग हे कबूतरखाने बंद करायला गेल्यानंतर काही लोकांनी त्याला विरोध केला. यापैकी काही जण न्यायालयामध्ये गेले आणि कबूतरखाने सुरू ठेवण्यात यावेत किंवा कबूतरांना नियमित पद्धतीनं काही कालावधीच्या अंतरानं दिवसभरात एकदा किंवा दोनदा खायला घालण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करणारी एक याचिका केली. त्या याचिकेवर आज सुनावणी झाली. पण ही सगळी सुनावणी करत असताना न्यायालयानं लोकांचं आरोग्य हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित केले, जी भूमिका उच्च न्यायालयानं या अगोदर सुद्धा मांडली. आणि त्यानंतर या सगळ्या मुद्द्यावर विचार करण्यासाठी म्हणजे राज्य शासनाला सुद्धा काही प्रश्न आज उच्च न्यायालयानं विचारले आणि यावर सगळ्यावर विचार करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमा असं सांगितलं. या समितीमध्ये सर्वसाधारणपणे कुणाकुणाचा समावेश असावा या संदर्भातही न्यायालयानं निर्देश दिले आणि पुढची सुनावणी आता 4 आठवड्यांनी ठेवलेली आहे. त्यामुळे 4 आठवड्यांनंतर उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात काय सुनावणी होते, सरकारतर्फे मुंबई महानगरपालिकेतर्फे समितीबाबत काय माहिती दिली जाते यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतील. दरम्यानच्या काळात घडलं काय? दरम्यानच्या काळात घडलं हे होतं की जैन समुदायातल्या अनेकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महानगरपालिकेनं दादरचा कबूतरखाना बंद करण्यासाठी जी त्याच्यावर ताडपत्री टाकली होती ती उखडून फेकून देण्याचा प्रयत्न केला होता. मग तिथं मुंबई पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. आता हे सगळं झाल्यानंतर जैन मुनींनी काही आक्रमक पवित्रा घेण्याची भाषा केली होती. प्रसंगी शस्त्र उचलू अशी ही भाषा जैन मुनी निलेश्वर यांनी घेतली होती आणि मग त्यानंतर सगळ्याच बाजूनं टीका व्हायला लागली आणि हे सगळं झाल्यानंतर जैन मुनी निलेश्वर यांनी आता यू-टर्न घेतलाय. एकूणच या सगळ्या प्रकरणाबाबत जैन मुनी निलेश्वर यांच्याशी जेव्हा जय महाराष्ट्रानं संवाद साधला त्यावेळेस त्यांची भूमिका काहीशी नरमाईची असलेली आता दिसतेय आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत आम्ही आता शांतपणे आंदोलन करू आणि निर्णय घेऊ असं म्हटलेलं आहे. त्यांच्या संवादामध्ये त्यांनी नेमके काय काय मुद्द्यांना स्पर्श केलाय बघूयात. सार्वजनिक स्थळावर असलेल्या कबूतरखान्यावरती वाद सुरू असताना आता या संदर्भात एकीकडे मराठीकीकरण समितीने आज आंदोलन केलं तर दुसरीकडे जैन ऋषीमुनी जे आहेत त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत जैन मुनी निलेश चंद्र सर. आतापर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये गेले होतो आम्ही आणि इतर ह्या खालच्या
हायकोर्टला आम्ही हायकोर्टपर्यंत गेलो, सुप्रीम कोर्ट आम्ही हायकोर्टपर्यंत गेलो, काही न्याय मिळाला नाही. आणि मला हे या न्यायालयाचं मला काही घेणे देणे तर आहे, पण मला याचं नॉलेज नाही आहे. मला एवढंच माहीत आहे की कोर्ट असते म्हणून. पण आमचे जैन समाज वरिष्ठ लोक आहेत, ते याचा निर्णय घेणार. मी ठाम राहणार आहे, कबूतराला मी मरू देणार नाही. और मी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांच्याशी निवेदन करतो की जैन समाजाच्या भावनाला तुम्ही दुखवू नका. सार्वजनिक ठिकाणी कबूतरखाने असल्यामुळे कुठेतरी सामान्य लोकांना त्रास होतोय असं तुम्हाला वाटत नाही का? ज्या जिथं कबूतर दाना टाकतात, तो 35 वर्षापासून ते 70 वर्षाची बुडी आहे, ते नाही अजून मिली. बरोबर, गरीब लोक तिथं झोपतात, रात्री त्या फुटफाटवर झोपतात, त्या मंदिराखाली त्यांना बिमारी नाही झाली. आता हे त्याचे ITआयत बसायला पाहिजे आणि निर्णय घ्यायला पाहिजे. आमचा जे जैन धर्म आहे कधीच शस्त्राची भाषा केली नाही आणि कधीच शस्त्राची भाषा करणार नाही. माझं वाक्य ऐका, आम्ही शांतीनाथ भगवानचा आहे. आम्ही शांतीपूर्वक आंदोलन करू, शांतीपूर्वक आंदोलन पडू. जरूरत जर पडली आम्हाला, आम्ही शस्त्र उचलू. कोणता शस्त्र उचलू? अमरणासन. कोणतं? जे जरांगे पाटलांना उचललं होतं. व्हिडिओ सिद्धेशसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई. तर जैन मुनींनी या संदर्भातली आपली भूमिका आता स्पष्ट केलेली आहे, पण ते या मुद्द्यावर मात्र ठाम आहेत की कबूतरखाने हे सुरू राहायला हवेत. कबुतरांना खायला घालण्याचा आमचा अधिकार हा अबाधित राहायला हवा. आज या सगळ्या संदर्भामध्ये पुन्हा एक आंदोलन झालं, जे आंदोलन होतं मराठी एकीकरण समितीचं. मराठी एकीकरण समितीनं या संदर्भात आधीच आंदोलनाची हाक दिली होती. त्यांनी इशारा दिला होता की आज आम्ही आंदोलन करणार आहोत. ते आज सकाळी दादरमध्ये पोहोचले सुद्धा, पण त्याच्या बऱ्याच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नेमकं आज काय काय झालं ते आपण सगळ्यांनी दृश्यांच्या माध्यमातून बघितलेलं आहे, पण या संदर्भात मराठी एकीकरण समितीची भूमिका नेमकी काय आहे तेही जाणून घेऊयात. प्रमोद पार्टे, मराठी एकीकरण समितीचे उपसचिव आता आपल्या सोबत आहेत. प्रमोद पार्टेजी नमस्कार, स्वागत आहे आपलं जय महाराष्ट्रमध्ये. नमस्कार. बरीच आक्रमक भूमिका आज सकाळी घेतलीत तुम्ही. काय नेमकं कारण होतं? कारण न्यायालयाचे तर निर्देश आहेत की कबूतरखाना बंदच ठेवायचा आहे. मग मराठी एकीकरण समिती यामध्ये का उतरली? आंदोलन करावं असं का वाटलं या मुद्द्यावर? खरं तर गेल्या काही दिवसापासून या मुंबई सारख्या शहरामध्ये दादर ठिकाणी कबूतरखाना या विषयावरून जो गदारोळ घातलेला आहे, ज्याला धार्मिक वळण दिलं जात आहे, मराठी एकीकरण समितीची एक ठाम भूमिका आहे. जिथे मानवी जीवनाची वर्दळ आहे, गेल्या पिढ्या कबूतरखाना होता तिथे, मान्य आहे, परंतु काही कालांतराने तिथे वर्दळ वाढली गेली आहे. त्याच पद्धतीने कबुतरांना सातत्याने दाणे घालून किंवा इतर गोष्टी खाण्यासाठी देऊन तिथे कबुतरांची संख्या अमाप वाढलेली आहे. मग अशा वेळी मानवी आरोग्याला धोका हा निर्माण होतोच, याचा विचार केला पाहिजे. खर तर ही कोणती धर्माची किंवा कोणत्या भाषिकांची लढाई नाहीये. सर्वसामान्य स्थानिकांना त्या गोष्टीचा जो शरीरावर जो धोकादायक प्रकार घडून येतोय त्याच्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. आणि हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. काळाप्रमाणे प्रत्येकाने बदललं पाहिजे. धर्म हा आपल्या घरात असावा, धर्म हा आपल्या मंदिरात असावा. धर्म आपण एखाद्या पक्षाला किंवा प्राण्याला धर्माच्या नावाने आपण कुठेतरी धार्मिक वळण देऊन रस्त्यावरती उतरणं आणि कुठेतरी प्रशासकीय यंत्रणेला, न्याय व्यवस्थेला वेटीस धरणं हे कुठेतरी चुकीचं आहे असं मराठी एकीकरण समितीला वाटतं. आज जैन धर्म जर रस्त्यावरती उतरत असेल, जो शांतीप्रिय जैन धर्म आहे, ज्याला आपण शांतीदूत समजलं जातो, असा धर्म जर शस्त्राची भाषा करत असेल तर हे वेळीच थांबलं पाहिजे अशी मराठी एकीकरण समितीची मागणी आहे. बरं, पण आज सकाळी जेव्हा तुम्ही आंदोलन केलं त्यावेळेस मोठ्या संख्येनं तुमचे कार्यकर्ते आले होते. पोलिसांनी तुमच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं आंदोलनाच्या आधी सुद्धा आणि आंदोलन करताना सुद्धा. काय भावना होती तुमची? कारण या अगोदर जे आंदोलन झालं तिथं पोलिसांची अशी कारवाई झाली नव्हती असं तुमचं म्हणणं होतं बऱ्याचशा तुमच्या सहकाऱ्यांचं. बरोबर बोललात तुम्ही. या विषयासंदर्भात पोलीस प्रशासनाची, पोलीस यंत्रणेची दुपटी भूमिका आम्हाला पाहायला मिळाली इथे. ज्यावेळी जैन समुदायाचा ज्यावेळी मोर्चा निघाला त्यावेळी पोलिसांनी त्या मोर्चाला संरक्षण दिलं असा आमचा आरोप आहे. याचं कारण का तर ज्यावेळी महिला तेथील पुरुष ज्यावेळी चाकू घेऊन येतात आणि ताडपत्री कापतात आंदोलनामध्ये, पोलिसांना धक्काबुक्की देतात, काही महिला भगिनी पोलीस रस्त्यावरती पडतात त्यांच्या धक्काबुक्कीमध्ये, अशा लोकांना संरक्षण दिलं जातं. आणि एक स्थानिक भूमिपुत्र ज्यावेळी कुठेतरी आरोग्याच्या विषयाला कुठेतरी धोका निर्माण होऊ नये, सर्वसामान्य परिस्थिती हाताखालच्या बाहेरची होऊ नये, यासाठी जर आपण सगळे एक संघटित येतोय तर त्यांना धरपकड केली जाते.
आजचा कोणता मोर्चा नव्हता किंवा आज कोणतं आंदोलन नव्हतं. मराठी एकीकरण समितीने स्पष्ट सांगितलेलं सुरुवातीपासून आणि आताही आम्ही म्हणतोय, आज फक्त आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो. तर पण इथे निवेदन धरपकड देण्याची करायची प्रक्रिया गरज नाही. झाली का पूर्ण की नाहीच झाली या सगळ्या गोंधळात? हो, दिलं निवेदन दिलं आम्ही. बरं, आणि मग याच्यानंतर आता काही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात, महापालिकेच्या आयुक्तांना भेटणार आहात, कुठल्या मंत्र्यांना भेटणार आहात? नक्कीच एक आपल्या राज्यामध्ये किंवा मुंबई सारख्या दादर सारख्या ठिकाणी एक दुर्भाग्याची गोष्ट आहे आपल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी. मंगलप्रभात लोढा सारखा आमदार हा त्यांच्या पाठीशी उभा राहतो, एका विशिष्ट जैन समाजाच्या पाठीशी उभा राहतो आणि स्थानिक ज्यांच्या मतांवरती निवडून येतात त्या स्थानिक भूमिपुत्रांच्या पाठीशी एकही राजकीय नेता उभा राहताना दिसला नाही. हे आपलं दुर्भाग्य आहे. बरं, पार्टीजी धन्यवाद. तुम्ही जय महाराष्ट्रशी संवाद साधलात आणि तुमच्या एकूण भूमिकेविषयीचं जे म्हणणं होतं ते मांडलं त्याबद्दल. आज मराठी एकीकरण समितीनं दादरमध्ये कबूतरखान्याच्या बाहेर आंदोलन केलं. अर्थात मराठी एकीकरण समितीचं म्हणणं आहे की ते आंदोलन नव्हतं, आम्हाला फक्त निवेदन द्यायचं होतं. पण ज्या संख्येनं हे सगळे मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आले होते त्यामुळे त्याला आंदोलनाचं स्वरूप आलं होतं. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर गोंधळ झाला. बराच काळ हा गोंधळ सुरू होता, पण त्यानंतर परिस्थिती शांत झाली. एकूणच काय, ते आरोग्याचा विषय असेल तर त्याच्यामध्ये धर्म आणू नये, धार्मिक भावना दुखावल्या जातात असा मुद्दा त्यामध्ये येऊ नये असं मराठी एकीकरण समितीचं म्हणणं आहे. आपल्याला राजकीय पाठिंबा मिळाला नाही, आपल्याला पोलिसांनी आपल्यासाठी केलेली भूमिका ही दुटप्पी होती असा आरोप त्यांनी ठेवलेला आहे. अर्थात जेव्हा सरकारसमोर ते आपलं म्हणणं मांडतील त्यावेळेस सरकार याबाबत काय भूमिका घेतं हेही आपल्याला कळेलच. त्यामुळे एकूण हा मुद्दा अजून तरी संपलेला दिसत नाहीये. दादरमधल्या कबूतरखान्याचा मुद्दा न्यायालयाच्या निर्देशानंतर तरी इथेच थांबेल की हा वाद अजून सुरू राहील याबाबतचं प्रश्नचिन्ह कायम आहे. कारण याबाबतीत ठोसपणे हा मुद्दा संपला असं म्हणण्याची परिस्थिती आत्ता तरी दिसत नाहीये. या कार्यक्रमामध्ये आत्ता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा जय महाराष्ट्र.